आज देवरुखमधून खळबळजनक बातमी आली आहे। भाजपा नेते प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरील भाजपा तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांचा फोटो जाळण्यात आला। अज्ञातांनी तो बॅनर जाळल्याने तालुकाभरातून संताप व्यक्त होतोय। सध्या राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे। पंचायत समिती निवडणुकीत भाजपने राज्यभरात मोठे यश मिळवले। अनेक ठिकाणी महापालिकेत मोठे यश मिळवले आहे। अशा स्थितीत बॅनर फाडणे किंवा जाळणे ही घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपा तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी दिली। दरम्यान या घटनेमागे विकृत मनोवृत्तीचे दर्शन असल्याचे भाजपा नेते प्रमोद तधटराव यांनी कडक शब्दात सांगून घटनेचा निषेध केला। घटनास्थळाला पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते प्रशांतजी यादव यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मुख्य आणि या तालुक्याच्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून रुपेश कदम यांनी या परिसरामध्ये त्यांच्या अध्यक्ष कीर्तनाचे बॅनर लावले आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं एक कोणीतरी विकृत व्यक्तीनं तो बॅनर जाळून फाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर निवडणुकीला जनतेला सामोरं जायचं असतं, जनता जनार्दनाचा आशीर्वाद घ्यायचा असतो। या निवडणुकांना आपण किती घाबरलेलो आहोत याची जाणीव या सगळ्या मंडळींनी करून दिलेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आमच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलोय। निश्चित याची पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देखील करू, पण आपल्या माध्यमातून मी या मतदारसंघातील आणि तालुक्यातील जनतेला देखील सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की अशा विकृत चाळे करणाऱ्या मंडळींकडून खरं तर सावध राहणं अतिशय गरजेचं आहे। याचा धडा आम्ही निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊच, परंतु या ठिकाणी सीसीटीव्ही देखील समोर आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच हे जे कोणी केलेलं असेल त्याला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।